श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये. नाही परत सॉरी. मंदिर आहे ते कासवाच्या काय एवढं चांगलं बोललेली काय वच्या आर्किटेक्ट मध्ये आहे. आज आपण विसरले मी काय बोलायचंय. चला नाही हे पोचले मी आता मंदिरात. आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये तरी पण श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये. आज आपण एक अशी वस्तू बघायला जाणार आहोत जी जगातील एकमेव वस्तू आहे आणि ती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. ते म्हणजे पैजारवाडी येथे असणारं सद्गुरू चिले महाराजांचं कासव मंदिर. म्हणजे हे मंदिर आहे ते कासवाच्या आकारात आहे आणि ते कासवाच्या आकारात असल्यामुळे ते खूप प्रसिद्धही आहे. आणि त्याच मंदिराला अमेरिकेचा स्ट्रक्चर ऑफ द इयरचा 2004चा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळे आता आपण जाऊन ते मंदिर बघूया. कोल्हापूर पासून 25 किलोमीटर पैजारवाडी येथे स्थित असणारे कासव मंदिर बघायला मी आज जाणार आहे. पन्हाळ्यापासून पुढे 8 ते 10 किलोमीटरवर ते मंदिर आहे आणि आजूबाजूला मंदिर सोडून काहीच बघण्यासारखं नसल्यामुळे फक्त मंदिर बघून रिटर्न यायचं असा माझा प्लॅन होता. कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील एक छोटासा रोड मंदिराकडे गेलेला आहे आणि रोडवर त्याची पाटीही लावली आहे. पोचले मी आता मंदिरात. आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये तरी पण जाऊन आतमध्ये दर्शन घेऊन येते. मग आपल्याला बाहेरचं स्ट्रक्चर सीन करता येईल आणि मग बाहेरचे थोडेसे शॉट पण घेता येतील. कासव मंदिर म्हणजे कासवाच्या आकाराचे मंदिर जे विष्णूचे कुर्मरूप, लक्ष्मीचे प्रतीक, शरणागती व वात्सल्यभाव दर्शवते. यामुळे कासवाला मंदिरात महत्त्वाचे स्थान दिले जाते जे भक्तांना बाह्य जगापासून अलिप्त राहून देवाला स्मरण करायला शिकवते. हे कासव मंदिर रत्नागिरी कोल्हापूर रोडवर पैजारवाडी येथे स्थित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील एकमेव कासवकृती मंदिर आहे ज्याला अमेरिकेचा स्ट्रक्चर ऑफ द इयरचा 2004 मध्ये पुरस्कार मिळाला होता. हे मंदिर सद्गुरू चिले महाराज यांचे आहे. मंदिराच्या बरोबर मध्यभागी महाराजांची आकर्षक संगमरवरी मूर्ती आहे. कासवाच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. कासव हे भगवान विष्णूचा कुर्म अवतार मानला जातो. कासव हे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ते घरात सुख आणते असे म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासव जसे बाह्य जगापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले अवयव आत घेते तसेच भक्तांनी जगापासून अलिप्त राहून देवाला शरण जाते हा त्यामागचा संदेश आहे. मंदिराचा बाहेरचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. तिकडे वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी झाडं लावली आहेत ज्यामुळे वातावरण गार राहते. मंदिराच्या आतमध्ये शूट करण्यासाठी अलाउड नाही आहेत. इतकंच काय तर फोटो काढायलाही तिथे देत नाहीत. पण आतमधला परिसर खूप शांत आहे. सद्गुरू चिले महाराजांची बरीचशी पुस्तके आतमध्ये आहेत. एका चांगल्या माणसाचे आचरण कसे असावे याबद्दल खूप सारं आतमध्ये लिहिलेलं आहे. खूप दिवस इच्छा होती हे कासव मंदिर पाहायचं आणि फायनली ती इच्छा पूर्ण झालीच. तर हा होता आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.